या मागच्या 5-7 वर्षापासून आम्ही अनुभवतोय आणि प्रामुख्यानं मराठवाडा हा आमचा सतत दुष्काळप्रवण एरियामध्ये येतो आणि सतत 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर दुष्काळी स्थिती निर्माण होते आणि याचा फार मोठा फटका हा ऊस पिकाला आणि पर्यायाने साखर उद्योगाला बसतो. त्यामुळे मागच्या वर्षी दुष्काळ पडला. आम्ही या साखर उद्योग चालवत असताना काही गोष्टी एक आत्मसात केल्या. त्यामध्ये जे काही संकट आम्हाला आली ते सगळी संकट आम्ही इष्टापत्य समजून त्यावर मार्ग काढला आणि त्यामधून आम्हाला एक नवं संशोधन, नवा संकल्प निर्माण झाला आणि त्यामधूनच मग ही वीज निर्मिती असेल, फेरोलाईज असेल हे तयार झालं. तशाच पद्धतीनं मागच्या वर्षीच्या दुष्काळामध्ये आमच्या परिसरामध्ये प्रचंड पाण्याचं शॉर्टेज होतं, धरण कोरडं होतं. ऊस पीक जगवण्याकरता किंवा इव्हन गावात पाणी पिण्यासाठी पाणी नाही आणि हे दर गेल्या 14-15 वर्षापासून आम्ही अनुभवतो की दर 3 वर्षाला हा दुष्काळ येतोय आणि मग या दुष्काळावर कायमस्वरूपी मात काही करता येईल का या दृष्टीनं या मराठवाडा स्वातंत्र्य दिनानिमित्त मागच्या वर्षी आम्ही राजेंद्रसिंह राणा यांना लातूरला पाचारण केलं होतं आणि मग त्यांच्या विचाराची जी संकल्पना मला थोडीशी माहिती होती म्हणून मी त्यांची भेट घेतली, त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या या परिसरामध्ये येण्याचं मान्य केलं. 18 सप्टेंबरला आम्ही या ठिकाणी जल जागृती अभियान अशा पद्धतीचा 1 दिवसाचा त्यांचा मेळावा ठेवला शेतकऱ्यांचा. 2,000 शेतकरी जमले आणि मग त्या ठिकाणी राजेंद्रसिंह राणाने जी संकल्पना मांडली ती मात्र आम्हाला आमच्या अक्षरशः म्हणजे संकल्पना या पाण्याबद्दलच्या बदलून गेल्या. की राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये 200 ते 250 मिलीमीटर पाऊस जिथं पडतो त्या भागामध्ये गेली 15-20 वर्ष राजेंद्रसिंह राणाने या जलसंधारणाची कामं करून त्या भागामध्ये नंदनवन फुलवलं. आज तिथल्या सगळ्या नद्या 12माही वाहता झाल्या आणि त्या वाळवंटी प्रदेशामध्ये 12माही भाजीपाला घेऊन हजारो टन भाजीपाला ते दिल्लीला पुरवठा करतायत. हे चित्र ऐकलं, त्यांचा सगळे विचार ऐकले आणि त्यांच्या विचारातले जी 4 तत्व त्यांनी सांगितले होते की पाऊस पडल्यानंतर जे पाणी पडतं, पडणारं पाणी धो पावसानं वाहून जातं तर ते वाहतं पाणी अडवा, धावतं पाणी चालायला लावा, चालतं पाणी थांबवा आणि थांबलेलं पाणी मुरवा आणि मुरलेलं पाणी थेंबाथेंबानं वापरा. ह्या पंचसूत्रीचा जो संकल्पना त्यांची होती ती संकल्पना आम्ही आत्मसात केली आणि आमच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीची जलसंधारणाची कामं राजेंद्रसिंह राणांनी केली, प्रत्येक गावामधला नाला ओढा जो असतो तो वर्षानुवर्ष बुजून गेलेला आहे. त्यामुळं पावसाचं पाणी पडलं की धो त्या शेतातून वाहून जातं, नदीला मिळतं, ते पाणी मुरत नाही आहे आणि म्हणून मग आम्ही नॅचरल जलसंधारण योजना अशा पद्धतीचा एक संकल्प केला. ते करत असताना महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर गावामध्ये खानापूरकर यांनी अशाच प्रकारचा प्रयोग गेल्या 4-5 वर्षापासून राबवला होता. तो उपक्रम सुद्धा आम्ही पाहायला गेलो. आमच्या परिसरातले 10 गावातले 50 शेतकऱ्यांना आम्ही घेऊन गेलो. ते पाहिल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढला आणि त्या माध्यमातून आम्ही नॅचरल जलसंधारण योजनेचं काम मागच्या वर्षी हाती घेतलं. त्या कामाच्या माध्यमातून 9 गावामध्ये आम्ही त्या गावातला जो काही नाला आहे त्या नाला बुजलेला नाला साधारणपणे 10 ते 15 फूट खोल करायचा, त्याची नैसर्गिक जी रुंदी आहे ती रुंदी वाढवायची आणि त्या नाल्यावर दर एक 500 मीटरला बंधारा, सिमेंट बंधारा बांधायचा किंवा तिथं बांध घालायचा आणि या या नाल्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे काही पावसाचं पाणी शिवारामध्ये पडेल त्या शिवारात पडलेलं सगळं पावसाचं पाणी त्या नाल्यामध्ये थांबेल, त्या नाल्यामध्ये मुरेल आणि मुरून त्या परिसरामधल्या विहिरी आणि बोअरसोय रिचार्ज होते. आम्ही संकल्प केला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक गावात गेलो, शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या, ग्रामसभा घेतल्या आणि लोकांना सांगितलं की जशी तुमची शेतीची मालकी आहे, 4 बांधाच्या आतलं शेत माझ्या मालकीचं, तशा पद्धतीनं 4 बांधाच्या आतमध्ये पडलेलं पावसाचं पाणी सुद्धा आपल्या मालकीचं आहे आणि ते पाणी आपण आपल्या शेतामध्ये मुरवलं पाहिजे. आपल्या शेतामध्ये जेवढं पाणी मुरेल ते आपण बांध बंदिस्ती करणं, नाला बिल्डिंग करणं, शेततळं करणं, ह्या साऱ्या उपक्रमातून जास्तीत जास्त पाणी तुमच्या शेतामध्ये तुम्ही मुरवा. तिथून जे अतिरिक्त पाणी होईल ते पाणी नाल्यानं जे वाहून जातं त्या नाल्यामध्ये अडवण्याचं काम नॅचरल शुगरच्या माध्यमातून आम्ही करू आणि ही संकल्पना सगळ्या ग्रामस्थांनी स्वीकारली. आम्ही कामं सुरू केली. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 9 गावामध्ये 35 किलोमीटर लांबीचे हे सारे नाले सरळकरण, खोलीकरण केलं. ज्या ठिकाणी समतोल पाझर कालवा होण्याची शक्यता होती,
उंचवट्याच्या भागाला त्याच्या पोटशी आम्ही एकाच कंट्रोलमध्ये चर खोदला आणि त्या माळावरचं टेकडीवरचं जे पाणी जातं वाहून ते पाणी त्या चरामध्ये मुरवलं आणि त्या शिवारामध्ये ते पाणी साठवून ठेवलं. याच्यामध्ये मुख्य संकल्पना जी होती ना, राजेंद्रजी राणाचा जो घोषणा आहे की या साठवलेल्या पाण्याचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर सूर्याचा प्रकाश. कारण आम्ही बघतो की मोठ्या धरणामध्ये किंवा साठवलेल्या तलावामध्ये 35 ते 40% इव्हॅपोरेशन लॉस आहे. आज सरकारनं मोठी धरणं बांधताना कोट्यावधी रुपयाचे खर्च केले, पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला, त्या ठिकाणच्या चांगल्या सुपीक जमिनी त्यामध्ये गेल्या. त्यापेक्षा डिसेंट्रलाइज्ड आपण जर विलेज बेस धरून अशा पद्धतीच्या जलसंधारणाच्या योजना जर राबवल्या तर त्या गावात त्या शिवारात पडलेलं सगळं पावसाचं पाणी तुम्ही त्या शिवारामध्ये मुरवू शकता आणि शिवारात मुरलेलं पाणी हे जमिनीच्या पोटामध्ये अत्यंत सुरक्षित राहील. आणि आज 4-6 महिन्याच्या पावसाळ्याच्या नंतर आज आम्ही त्याचे रिझल्ट पाहतोय. अत्यंत चांगले असे रिझल्ट्स आहेत. ज्या गावामध्ये दिवाळीनंतर विहिरीला प्यायला पाणी मिळत नव्हतं त्या गावातल्या विहिरीचा पाणी निघत नाही. 24 तास मोटार चालली, पंप चालला तरी सुद्धा पाणी निघत नाही. याच्या मागचं मुख्य एकच सूत्र आहे किंवा एक त्याचं अर्थशास्त्र आहे की साधारणपणे 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 1 इंच पाऊस पडला तर 1 कोटी लिटर ते पाणी त्या पडतं पूर्ण त्याचा चौरस हेक्टरमध्ये. आमच्याकडे साधारणपणे 600 ते 700 मिलीमीटरचे ॲव्हरेज रेनफॉल आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा. म्हणजे एका पावसाळ्यामध्ये किमान आम्हाला 500 मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 कोटी लिटर एवढं पाणी तिथं उपलब्ध होतं. आणि एका गावचा शिवार 1000 हेक्टर जरी आपण धरला, लहानात लहान गाव, तरी त्या ठिकाणी 5000 कोटी लिटर एवढं पाणी तुमच्या शिवारामध्ये पडलेलं असतं. पण दुर्दैवाने सगळं पाणी वाहून जातं. आज ह्या 5000 कोटी लिटर मधला फक्त 25% जरी पाणी आम्हाला उपलब्ध झालं तरी अख्खा शिवार आम्ही 12माही बागायतीखाली आणू शकतो. कारण ऊसाच्या पिकाला 1 हेक्टरसाठी जास्तीत जास्त आम्हाला 1 ते 1.5 कोटी लिटर फक्त पाणी लागतं. आणि त्यामुळं जे पाणी आम्ही साठवू हे पाणी त्या वर्षी करता वापरात येईल. तसंच ते पाणी जमिनीच्या पोटात साठत राहील आणि दर 3 वर्षाला जेव्हा दुष्काळ पडेल त्या दुष्काळाच्या वेळेस ह्या जमिनीच्या पोटामध्ये जे सरप्लस पाणी दरवर्षी राहिलं ते पाणी आम्हाला दुष्काळामध्ये सुद्धा 12माही पिकाला वापरता येईल. ही याच्या मागचं खरं अर्थशास्त्र आहे. आणि त्यामुळं प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचं जलसंधारणाचं काम व्हावं असं आम्ही सरकार दरबारी सुद्धा फार मोठा पाठपुरावा केला. किमान महाराष्ट्रामध्ये 202 साखर कारखाने आहेत. प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जरी ही संकल्पना राबवली तर महाराष्ट्रातला 75% भाग हा जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळमुक्त होऊ शकतो. याचं प्रात्यक्षिक नॅचरल जलसंधारणाच्या माध्यमातून या ठिकाणी आले. आज ऊस उत्पादनाबरोबरच देशासमोर फार मोठ्या समस्या आहेत. आज ऊसाच्या पिकाबद्दलचा फार मोठा दोषारोप आमच्यावर होतोय की जे काही पूर्ण पाणी उपलब्ध असेल त्यातलं मेजॉरिटी पाणी आम्ही ऊसाला वापरतोय. आणि ते काही अंशी सत्य आहे. पाणी कमीत कमी पाण्यात ऊस केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आता फक्त ऊस एक ऊस करून आम्हाला चालणार नाही, तर ऊसाबरोबर इतरही काही पिकं घेतली पाहिजेत. खरं म्हणजे ऊस आणि शेती याच्या पलीकडे जाऊन आता आम्हाला आमची खऱ्या अर्थानं शेती हा व्यवसाय जिवंत ठेवण्याचा मोठी समस्या आहे. आज ही चालू पिढी कशी तरी शेताकडे जाते, पुढची पिढी शेताकडे जाईल का याच्याबद्दल फार मोठी शाशंकता आहे. आणि मी पाहिलं गेल्या 10-12 वर्षापासून मी ग्रामीण भागामध्ये अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन काम करतोय. ही नवीन शिकलेली मुलं, आज शेतकऱ्यांची मुलं सुद्धा शेतात जात नाहीत, पारंपरिक पद्धतीने शेती करत नाहीत आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेती व्यवसायावर संकट आलेलं आहे. शेती ओस पडते आणि शहरी भागामध्ये मायग्रेशन झाल्यामुळं शहरामध्ये बेकारांची संख्या वाढते. तर याच्यामध्ये एक सामाजिक जाणीवेतून आम्ही विचार केला आणि असं ठरवलं की या ऊस शेतीबरोबर साखर कारखान्याबरोबर ह्या ग्रामीण भागामधला सुशिक्षित तरुण जो आहे त्या तरुणाला पुन्हा शेतीकडे वळवायचं. आणि ते वळवत असताना त्याच्या डोक्यामध्ये शेती हा एक व्यवसाय आहे, उद्योग आहे, उद्योग म्हणून तुला ही शेती करायची आहे अशा पद्धतीची संकल्पना राबवता येईल का. आणि म्हणून मी मागच्या 1 वर्षभरापासून या बऱ्याच परिसरामध्ये, प्रगतशील परिसरामध्ये, मग तो पुणे जिल्ह्यामधला नारायणगाव, खेड, मंचर वगैरे हा भाग असेल, नाशिकचा काही भाग असेल, औरंगाबाद मधला कन्नड, देऊळगाव राजा ह्या भागामध्ये मी पाहिलं
की त्या ठिकाणी हायटेक ॲग्रिकल्चर ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांनी स्वीकारलेली आहे. ही संकल्पना काय आहे की या संकल्पनेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये जी काही पिकं घेतली जातात ती पिकं हे ॲग्रो क्लायमेटिक जे वातावरण आहे त्याला कंट्रोल करून त्या ठिकाणी पिकं घेतली जातात. मग सेड नेट असेल, पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊस असेल, त्या पद्धतीनं त्या पिकाला जशा पद्धतीची उष्णता, सूर्यप्रकाश, ह्युमिडिटी लागते तशी ह्युमिडिटी, सूर्यप्रकाश तिथं त्या ठिकाणी घ्यावा आणि त्या पद्धतीने पिकं राबवावी. हा करण्याच्या मागचा एक मुख्य उद्देश माझा असा होता की आज हा तरुण शेतकरी पारंपरिक पद्धतीनं कुळं, नांगरण, पेरणी वगैरे ह्याच्यामध्ये तो जात नाही आहे आणि त्यामुळे तो शेतीतून दूर चालला आहे. तर त्याला अशा पद्धतीचं सेडनेट, ग्रीन हाऊसच्या माध्यमातून एक प्रकल्प जर दिला आणि त्या प्रकल्पावर काम करण्याची संधी दिली तर तो निश्चित करेल. कारण हाच उपक्रम मी गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या दूध डेअरीच्या माध्यमातून माझ्या या परिसरात राबवला आणि 100 तरुणांना आम्ही 5 लाख रुपयाच्या गोठा सिस्टीम या पद्धतीनं नाबार्डच्या साह्यानं त्यांना दिलं आणि त्या गोठ्यामधून 10 म्हशी, 10 गायी पाळून त्याला एक स्वयंपूर्ण झाला, एक चांगला उद्योग सुरू झाला. तशा पद्धतीनं या सेडनेटच्या माध्यमातून आम्ही एक संकल्प केला. त्यासाठी लागणारं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचं एक 5000 टन क्षमतेचं कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग, पॅक हाऊस आम्ही इथं आता कारखान्यावर उभा करतोय आणि या 100 तरुणांना आम्ही निवडलेलं आहे. प्रत्येकाला आम्ही 10 गुंठ्याचं सेडनेट देतोय. साधारणपणे 2.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. 50% शासनाची सबसिडी मिळते आहे आणि उर्वरित आम्ही बँकेमार्फत कर्ज उभा करून देतोय. तर या सेडनेटमध्ये आम्ही ढोबळी मिरची असेल, आपलं काकडी असेल, टोमॅटो असेल, अशा कंट्रोल क्लायमेटच्या भाज्या आणि फळभाज्या आम्ही त्या ठिकाणी पिकवतोय. त्याचं एकत्रित असं प्रोसेसिंग करतोय आणि ते एकत्रित मार्केटिंग करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि त्यासाठी लागणारं हायटेक नॉलेज, त्यासाठी लागणारं अद्ययावत तंत्रज्ञान आम्ही कृषी पदवीधरांच्या मार्फत आम्ही या सगळ्या आमच्या तरुण शेतकऱ्यांना देतोय. यामधून साधारणपणे वर्षातून 3 पिकं किमान घेता येतील, मॅक्झिमम 4 पिकं घेता येतील आणि एक पीक आता मी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी सेडनेटचं शेती केली जाते तिथं मी अभ्यास केला आणि पाहिलं की साधारणपणे एका क्रॉपमधून त्या शेतकऱ्याला 1.5 ते 2 लाख रुपये निव्वळ नफा राहतो. म्हणजे 2.5 ते 5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न येतं. 30 ते 35% खर्च होतो आणि एका पिकाच्या रोटेशनमध्ये साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपये नफा होतो. 3 रोटेशन जर त्या शेतकऱ्याने घेतले तर 3.5, 4 लाख, 5 लाख रुपयापर्यंत सुद्धा त्याला फायदा होतो. आणि ही सगळी मार्केटिंगची जबाबदारी आम्ही सेंट्रलाइज करतोय. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक नवा कन्सेप्ट आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे की कंपनी कायद्याखाली आता फार्मर प्रोड्युसर कंपनी करण्याची परवानगी दिली आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी सगळ्या टॅक्सेसमध्ये माफी आहे. बँकांच्याकडं प्रायोरिटी फंडिंग त्यांना मिळतं आहे आणि त्या माध्यमातून उत्पादक शेतकऱ्यांची कंपनी, कारण कोऑपरेटिव्ह बद्दलचे अनुभव आपले वाईट आहेत. एकदम रजिस्टर्ड कंपनी करणं शेतकऱ्याला शक्य नाही. मग प्रोड्युसर कंपनी फॉर्म करून हा आम्ही सगळ्या शेतकरी एकत्र आणतोय आणि या प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत एक आम्ही नॅचरल फार्म प्रोड्यूस कंपनी अशी संकल्पना आहे. त्यामध्ये सेडनेटमध्ये जे उत्पादनं होतील ते शेतकरी उत्पादन करेल. त्यासाठी टेक्निकल नो हाव या प्रोड्युसर कंपनी मार्फत दिलं जाईल. त्याचा पोस्ट हार्वेस्ट प्रोसेस आणि कलेक्शन हे आमच्या कोल्ड स्टोरेज मार्फत केलं जाईल आणि त्या ठिकाणी प्रोसेस झाल्यानंतर ती सगळा भाजीपाला, फळांचं कंटेनर स्टफिंग, कंटेनर लोडिंग इथं केलं जाईल आणि फळं, भाजीपाला ही सगळी आम्ही दुबईच्या मार्केटमध्ये, अरेबियन कंट्रीमध्ये, सिंगापूरमध्ये आणि मेट्रोपॉलिटन सिटी दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी पाठवण्याची आम्ही व्यवस्था करतोय की ज्या माध्यमातून त्याला एक चांगला दर मिळेल आणि त्या सेडनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलाला वर्षाकाठी खर्च जाता किमान 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा राहील.